नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या किरण गुरुजी एमपीसी या चॅनलवरती। मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की आर्टेमिस 2 नावाचं जे मिशन आहे ते नासाने पाठवलेलं आहे। ते 10 दिवसाचं मिशन आहे। त्या मिशनचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे चंद्राला चक्कर मारून पुन्हा आपल्या पृथ्वीवरती यायचं। परंतु याच्या मागे खूप मोठा अर्थ लपलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये हे चंद्र मिशन का केलं, या चंद्र मिशनाच्या मागचा नक्की उद्देश काय आणि पुढे जाऊन आपल्याला मंगळ कसा कॅप्चर करता येईल। आता तुम्ही असं समजू नका की सर मंगळ कॅप्चर करायचं म्हणजे मंगळावर ते मंगळाला आपल्याकडे आणायचं का, नाही। पौर्णिमेच्या दिवशी एकदम मोठा चंद्र आपल्याला दिसतो, तर चंद्र पाहत असताना आपल्याला एक जाणवतं की नाही की चंद्राच्या जमिनीवर नक्की काय असेल बरं। चंद्र आपल्याला कायम एकाच बाजूने का दिसतो, त्याची एकच बाजू दिसते, असं का होत असेल। तर याबद्दलचे जे काही प्रश्न निर्माण होतात आपल्या मनामध्ये, तर अशा प्रश्नांची उकल शोधण्यासाठी मानवाने काय केलं, मानवाने संशोधन करायला सुरुवात केली। आणि ह्या सगळ्या संशोधनामध्ये एक स्पेस रेस सुरू झाली। या स्पेस रेसमध्ये अग्रभागी यूएसएसआर आणि त्याच्या सोबतच अमेरिका सुद्धा यामध्ये उतरला। आता ऑब्व्हियसली यूएसएसआर आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू झालं एक शीतयुद्ध, आणि हे जे शीतयुद्ध होतं, या शीतयुद्धाचाच एक भाग म्हणून एक स्पेस रेस जनरेट झाली। आता ह्या स्पेस रेस मधून झालं असं, यूएसए काय केलं, यूएसए ने सगळ्यात पहिले काही आपली मिशन्स, त्याला आपण म्हणू अपोलो मिशन स्टार्ट केलं। किंवा अपोलो मिशनचा एक कालावधी होता साधारणतः 1961 ते 1972। या काळामध्ये जवळपास 17 अपोलो मिशन झाले होते, म्हणजे सगळ्यात शेवटचं जे मिशन होतं अपोलो 17 होतं। बरेचदा तुम्ही ऐकलं असेल की अपोलो 17 किंवा अपोलो 11, अपोलो 13, अपोलो 6 वगैरे असे भरपूर सारे मिशन्स आले होते। आता या सगळ्या मिशन्स मध्ये काय झालं, ह्या गोष्टी आपण नंतर कधी जीकेचा पॉइंट म्हणून आपण समजून घेऊ। पण एक लक्षात घ्या, त्या मिशनचा सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश होता तो म्हणजे चंद्रावर जाणे। फक्त एकच उद्देश होता, चंद्रावर जाणे। अपोलोचा टार्गेट, लक्षात आहे मी काय म्हणतोय, अपोलोचा टार्गेट होता चंद्रावर जाणे आणि त्या ठिकाणी नक्की काय आहे ते पाहणे आणि त्याचे जे काही पार्ट्स आहेत ते घेऊन येणे आणि आपल्या पृथ्वीवरती त्याचं संशोधन करणे। आता या सगळ्या गोष्टीतून ओके, आता आपल्याला जी आधुनिक स्टडी आहे त्या आधुनिक स्टडी मधून पृथ्वी आणि चंद्र यांचं आपसात एक रिलेशन असल्याचं लक्षात आलं। बघा, खूप जुन्या काळामध्ये असं म्हणलं जायचं की पृथ्वीवरतीच एक उल्का पडली आणि उल्का पडून पृथ्वीच्या भोवती एक धुलीकण तयार झाली आणि हे धुलीकण पृथ्वीच्या भोवती काटले आणि त्या पृथ्वीच्या भोवती धुलीकणांपासून पृथ्वीचा एक उपग्रह तयार झाला आणि हा उपग्रह म्हणजे एकुलता एक आपला मामा, म्हणजेच आपला चंद्र। आता जे पृथ्वीवरतीच घटक असतील, लक्षात घ्या, याच्यातनं एक विचार असा आले, जे पृथ्वीवर घटक असतील, जी खनिज साधन संपत्ती असेल, तीच खनिज साधन संपत्ती कदाचित या चंद्रावरती असेल। कशावर असेल, तर चंद्रावर असेल। मग आपल्या पृथ्वीवरती जर खनिज साधन संपत्ती भविष्यात जर कमी पडली, तर आपण चंद्रावरची वापरू शकतो। या उद्देशानं अपोलो सुरू झालं। मग आता साधन सामग्री आपल्या पृथ्वीवर कमी पडेल ही भीती यूएसए पण होती आणि यूएसएसआर ला पण होती। मग आपण जास्तीत जास्त या ठिकाणी वापर करू शकतो, मग चंद्रावरनं सुद्धा आपल्याला एक चांगला सपोर्ट मिळेल, म्हणून आपण म्हणजे अमेरिकेने ऑब्व्हियसली अपोलो स्टार्ट केलं। ठीक आहे, आता हे अपोलो 1961 पासून सुरू झालेलं एकाचं ते 1972 ला थांबलं। आता ते थांबलं, आता ते का थांबलं, कसं थांबलं, हे अमेरिकेने काय जगाला सांगायचा प्रयत्न केला नाही। जगाने त्याला विचारलं, त्यानंतर अमेरिकेने लगेच त्याला उत्तर दिलं असं पण नाही। अमेरिकेने फक्त एवढं सांगितलं की आता आमचं संशोधन जे आहे ते आता कंप्लीट झालेलं आहे, आम्हाला ज्या गोष्टींची उत्तर हवी होती ती उत्तर आम्हाला मिळाली। आता उत्तर कशी पाहिजे होती, तर उत्तर होता की ह्या संसाधनांचा वापर करणे। पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की एखादं खनिज शोधणं, त्या खनिजाची तिथं खाण तयार करणं आणि ती खाण तयार करून त्याच्यापासून खनिज मिळवणं, हे आपल्या पृथ्वीवरती जरी करायचं म्हणलं ना तरी त्याला करोडो अब्जो खर्च येतात। आणि हीच गोष्ट चंद्रावर जाणं, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, चंद्रावरती गेल्यानंतर तिथं खाण खोदणं आणि खाण खोदून त्या खाणीतून त्या ठिकाणी जे काय ओर आहे, म्हणजे खनिज जे आहे ते खनिज आणणं आणि त्या खनिजावर प्रक्रिया करणं, तिथं कारखाना तयार करणं, ओके, मग त्या गोष्टीला परत आपल्या पृथ्वीवर आणणं आणि इकडे येऊन वापरणं, इट्स टोटली हेक्टिक आणि खूप जास्त खर्चाचा तो भाग आहे। पृथ्वीवरती आणू नाही शकत, एवढं तर क्लिअर झालं। आता याच सगळ्या गोष्टींमुळे नासाने कदाचित ह्या मिशनवरती खूप जास्त लक्ष दिलं नाही। विशेष म्हणजे नासाने कधीच चंद्राच्या पाठीमागच्या बाजूला जाऊन
ओके, कायम लक्षात ठेवा, चंद्राची कायम आपल्याला एकच बाजू दिसते. चंद्र काय असा मस्तपैकी गोल गोल फिरताना आपल्याला दिसत नाही. पृथ्वी गोल फिरते, पण चंद्र गोल फिरताना आपल्याला दिसत नाही. तुम्ही म्हणाल सर कसं काय, आपल्या भोवती तो गोल फिरतो आणि तो स्वतः भोवती पण गोल फिरतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या भोवती पण फिरतो, पण आपल्या भोवती फिरताना, ठीक आहे, आपल्या भोवती 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 फिरताना ज्यावेळेस तो आपल्या पृथ्वीला एक चक्कर मारतो, त्यावेळेस तो स्वतः भोवती पण तेवढ्याच दिवसात एक चक्कर मारतो. आता कधी त्या मागच्या साईडला कधी कोणी गेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, चंद्रामध्ये जो काही चंद्राचा जो काही संशोधनाचा भाग झाला, नंतर हळूहळू चंद्राच्या पाठीमागं युरोपियन स्पेस एजन्सी सुद्धा लागली, त्याच्यानंतर चीनही लागलं, ओके, जपान, मग भारत, असे बरेचसे, म्हणजे USSR तर पहिल्यापासून होताच, असे बरेचशा लोकांनी काय केलं, त्या बऱ्याचशा देशांनी चंद्राचा अभ्यास केला. त्याच्यात आपल्या भारतानं, ओके, आपल्या भारतानं सुद्धा चंद्रयान पाठवलं, दक्षिण ध्रुवावरती पाणी असल्याचा शोधही लावला. आता या सगळ्या गोष्टींचा आता हळूहळू फायदा होत काय गेला बघा. माणसाला असं लक्षात आलं की आपण फक्त चंद्राच्याच मागे लागलेलो नाहीये, तर आपण मंगळाच्या पण मागे लागलोय. कारण की चंद्रावरती जीवसृष्टी आहे की नाही ह्याच्याबद्दल आपल्याला गॅरंटी नाही. चंद्रावरती जीवसृष्टी आहे की नाही आपल्याला खरंच माहिती नाही, आणि आपण त्याच्या मागे कधी धावलोही नाही. आपल्याला फक्त चंद्राचे रिसोर्सेस हवे होते. पण माणसाला आणखी एक महत्वाचा या ठिकाणी ग्रह इम्पॉर्टंट आहे, जो की तो पृथ्वीपासून चंद्र आणि चंद्राच्या पुढे मंगळ नावाचा एक ग्रह आहे. मंगळ, ज्याला आपण म्हणतो मार्स. इव्हन भारताने सुद्धा त्याच्या संदर्भात एक मार्स मिशन केलं होतं. बऱ्याचशा लोकांना आता मंगळाची ओढ आहे, आणि या मंगळाशी जर ओढ आपल्याला का आहे असा एक प्रश्न निर्माण होतो. तर या ठिकाणी जीवसृष्टीच्या आपण मागे लागलेलो. ओके, कशाच्या? जीवसृष्टी. ठीक आहे. म्हणजेच उद्या परवा जाऊन जर उद्या परवा म्हणजे लगेच उद्या परवा नाही रे फोटो, उद्या परवा म्हणजे हळू पुढे भविष्यामध्ये आपल्याला आपली एक वसाहत, ओके, आपल्या पृथ्वीचीच एखादी वसाहत मंगळावर स्थापन करता येऊ शकते का? ओके, आता मंगळावर जाणं पण काही सोपी गोष्ट नाही. मंगळावरती पहिली गोष्ट टेम्परेचर खूप कमी राहतं, राईट. बरं, दुसरी गोष्ट की आपण चंद्रावरती पण डायरेक्ट जाऊन वसाहत करण्याचा विचार करू. तर माणसाच्या डोक्यात काय आलं, आता मानव हा विचार करणारा खतरनाक प्राणी आहे. तर माणसाच्या डोक्यात असं आलं की आपण आता वसाहतीचा विचार करू. ओके, कायमची वसाहत, कायमची वसाहत. आता इथं एक मला गोष्ट आठवते ती अशी की बघा, जुन्या काळामध्ये लोकांनी व्यापार करण्यासाठी वसाहती तयार केल्या. युरोपियन लोक समुद्राच्या मार्गे आले, वसाहती स्थापन केल्या. तसं आता मानव काय करतोय, मानव चंद्रावर वसाहत बनवायचा विचार करतोय. पहिले चंद्राचा फक्त रिसोर्सेस गोळा करायचा विचार केला, आता चंद्रावरती वसाहत बनवायचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, आता मंगळावरती सुद्धा वसाहत बनवायचं असेल, मंगळावरती वसाहत बनवण्यासाठी आपल्याला मंगळापर्यंत पोहोचणं पण गरजेचं आहे. मग मंगळापर्यंत पोहोचायचं कसं? तर त्याच्यासाठी आपल्याला मध्ये कुठेतरी स्टॉप पाहिजे, आणि मध्ये असा एक स्टॉप पाहिजे की त्या ठिकाणी आपण तिथलेच रिसोर्सेस वापरून त्या ठिकाणावरच आपण लॉन्चिंग करायची, आणि त्या ठिकाणावर लॉन्चिंग केल्यानंतर मंगळापर्यंत आपण इझिली जाऊ शकतो. बिकॉज ऑफ सगळ्यांना माहितीच आहे की सायन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर आपल्याकडे जी ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे त्यापेक्षा 6 पटीनं कमी, ठीक आहे, 6 पटीनं कमी ग्रॅव्हिटेशन फोर्स या चंद्रावरती आहे. म्हणजे आपल्याकडे जर 60 किलोचा एखादा माणूस असेल तर तो तिकडे गेल्यानंतर 10 किलोच भरेल. आपल्याकडे 6 किलोची एखादी वस्तू तिकडे 1 किलो भरते, ठीक आहे. त्यामुळे काय होईल की या ठिकाणी ज्यावेळेस एखादी वस्तू जाते त्यावेळेस आपोआप त्याचं वजन कमी होतं, आणि त्या वस्तूला लिफ्ट करणं खूप सोपं जातं. मग असं लिफ्टिंग जे आहे, त्या लिफ्ट केल्यामुळं इझिली एखादं यान, खूप जास्त मोठ्या प्रमाणातलं एखादं वजनी यान इझिली थोडासा त्याला थ्रस्ट देऊन इझिली ते यान आपण मंगळापर्यंत शिफ्ट करू शकतो, असा एक विचार माणसाच्या डोक्यात आला, आणि ह्या विचारावरतीच माणसानं संशोधन केलं. आता बघा, माणूस 1972ला थांबला होता. माणूस म्हणजे कुठला माणूस? अमेरिकेचा माणूस, ठीक आहे. अमेरिकेचा माणूस 1972ला थांबला होता. त्यांनी आपलं अपोलो मिशन आता थांबवलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं अपोलो मिशन सक्सेसफुल झालं, आता आम्हाला काय जास्त संशोधनाचा भाग त्या ठिकाणी उरलाच नाही. आता आम्ही दुसऱ्या एका बाकीच्या उपग्रहांवरती किंवा बाकीच्या ग्रहांवरती लक्ष देऊ. मग मधल्या काळामध्ये नासाने पूर्णपणे फोकस कशावर ठेवला? मंगळावर ठेवला. आता मी इथं नासा हा शब्द घेतलाय. आता हे नासा ही भानगड काय? तर नासा एक असं एक संस्था आहे, ओके, ज्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, जी कशाची आहे? जी अमेरिकेची. तर या नासाने, ठीक आहे, नासाने असं ठरवलं की आपण असे काही यान बनवू की ज्या यानामध्ये, ओके, या यानामध्ये अशी माणसं बसलेली असतील. बघा, तुम्ही जर असा वाकडा मोबाईल बघितला तर तुम्हाला इथं 2 क्रू आणि वरती 2 क्रू दिसलेत. हे जे क्रूज आहेत ना,
हे क्रू यामध्ये बसलेले असतात. ओके, ह्याला म्हणतात कॅप्सूल. तर आपण काय करू, आपण माणसाला जर आपण अंतराळात पाठवलं परत एकदा, आणि कशासाठी, वसाहतीच्या दृष्टिकोनातून वातावरण योग्य आहे का, खरंच आपण चंद्राला एक परमनंट वसाहत बनवू शकतो का, चंद्रावरती खरंच आपण जाऊ शकतो का, या सगळ्या दृष्टिकोनातनं परत एकदा 50 वर्षानंतर माणसानं म्हणण्यापेक्षा नासानं एक मिशन प्लॅन करायचं ठरवलं. आता हे मिशन प्लॅन करताना ऑब्व्हियसली खूप विचार केला असेल, कारण की मिशन प्लॅन करत असताना आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा असतो की आपण एखादं रॉकेट सोडणार, ते रॉकेट वरती जाणार आणि असं वरती 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 जात 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 त्याचं जे कॅप्सूल आहे ते कॅप्सूल चंद्रापर्यंत पोहोचणार. आता चंद्रावरती हे उतरणार, ठीक आहे, चंद्रावर हे उतरणार, चंद्रावरती उतरल्यानंतर परत तिथून उड्डाण करणार. ओके, परत हे उड्डाण करणार आणि परत आपल्या पृथ्वीवरती येणार. तर ह्या सगळ्या गोष्टीला जुन्या काळामध्ये ऑलरेडी टेस्ट केलं गेलं होतं. अपोलो मिशन त्यासाठीच होतं. पण आताच्या काळात चंद्राचा वापर आपल्याला कशासाठी करायचा आहे पोरांनो, तर चंद्राचा वापर करायचा आहे वसाहतीसाठी. मग काही वस्तू आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो का, खरंच मानव तिथपर्यंत जाऊ शकतो का, तर हे लगेच काय थोडीच 2-3 वर्षात होणार आहे. आपण थोडीच असा विचार करणार आहे सर तिथे 1972ला गेले असतील, सगळं रेडीमेडच असेल, पटापटा गोळा करायचं, यानं सोडायची, जायचं, तिथं मस्त राहायचं. बाबांनो, ह्या सगळ्या गोष्टी मूव्हीजमध्ये होतात. ठीक आहे, तिथं स्पेशल इफेक्ट्स देऊन मूव्ही वगैरे मध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. अवतार वगैरे पिक्चर सारखं मस्तपैकी यान उतारतंय, तिथं वेगवेगळे प्राणी आहेत, तिथं भरपूर सारे मोठे त्यांनी वसाहत तयार करून ठेवली, तोंडावरती किंवा डोक्यावरती हेल्मेट लावून तिथं लोक चालतायत. हे फक्त मूव्हीजमध्ये होतं. प्रत्यक्षात जर करायचं म्हणलं ना, तर हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक तिथं जाऊन त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. बरं, पहिला उद्देश होता संशोधनाचा, ओके, तिथल्या रिसोर्सेस वापरण्याचा. आता उद्देश आहे त्या ठिकाणी जाऊन परमनंट राहायचा. आणि जर परमनंट राहायचं असेल तर बरोबर आपण त्या ठिकाणी एक्झॅक्टली जाऊन त्या ठिकाणी परत आपण उतरू का. म्हणजे बघा, स्पेस एक्स, ओके, एलन मस्क वगैरे अशी लोक तुम्ही ऐकले असतील, इथून यान उडते, असं यान जाते आणि पलीकडे जाऊन परत यान असं उभं राहते. अशी जी काही टेक्निक्स आहे सध्या, ओके, स्पेस एक्स वाले डेव्हलप करतायत. ते कशासाठी एवढी मोठ्या प्रमाणात रिस्क करतायत किंवा हे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट चालली, तर ती यासाठीच चाललेली आहे की बाबांनो, माणसाला त्या ठिकाणी त्या चंद्रापर्यंत पोहोचता येईल का. ठीक आहे, आणि तिथं जाऊन बरोबर यान बरोबर त्या ठिकाणी उतरेल का, तिथली लोक त्या यानाचा वापर, ओके, येण्या जाण्यासाठी करतील का. या सगळ्या गोष्टींचा वापर आणि सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी नासाने जरा थोडासा विचार केला आणि 2022 मध्ये, ओके, 2022 मध्ये त्यांनी आर्टेमिस 1 नावाचं एक यान पाठवलं. ओके, आर्टेमिस 1 यान हे फक्त आणि फक्त संशोधनासाठी होतं की आपण चंद्रापर्यंत पोहोचून परत वापस येतोय का. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा माणूस नव्हता. ओके, मी परत एकदा सांगतो, 2022ला आर्टेमिस 1 पाठवलं होतं. बरेचसे लोक आता आर्टेमिस 2 करतात, पण आर्टेमिस 1 नक्की झालं कधी होतं हे माहिती नसतं. 2022 हे वर्ष लक्षात ठेवा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की आर्टेमिस हे नक्की काय. ठीक आहे, आर्टेमिस हे नक्की काय, ह्याचा नक्की अर्थ काय किंवा ह्याच्यावरती का केलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर ओरियन नावाचा एक स्पेस क्राफ्ट आहे. थोडंसं तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन मी देऊन देतो, म्हणजे मला तुम्हाला एकदम क्लिअरली या ठिकाणी समजायला, म्हणजे तुम्हाला पण समजायला जरा बरं पडेल, मलाही समजून सांगायला एकदम छान वाटेल. तर बघा, हे असतं, ओके, हा काय असतं, एक रॉकेट असतो. ओके, पहिले हे समजून घ्या, रॉकेट, याला स्पेस लॉन्च व्हेकल म्हणतात. ओके, याला काय म्हणतात, स्पेस लॉन्च व्हेकल, की ज्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात इंधन वगैरे भरून, ओके, ह्याला तुम्ही लॉन्च करता. दुसरी गोष्ट, याच्या रॉकेटच्या वरती, ओके, हे जे तुम्हाला दिसतंय ह्या वरच्या भागाला म्हणतात कॅप्सूल. ओके, इथं हे जे आहे त्याला म्हणतात कॅप्सूल. ओके, त्याला म्हणतात स्पेस क्राफ्ट, जे स्पेसमध्ये प्रवास करतो. ओके, अंतराळात पृथ्वीपासून लांब जाण्यामध्ये हे कॅप्सूल उपयोग, ओके, कॅप्सूलमध्ये लोक बसून जातात. लोक इकडं नाही बसत, नाही तर म्हणाल सर हिथे एक बसते, हिथे एक बसते, हिथे एक बसते, हिथे एक बसते, असे 4 ठिकाणी 4 बसतात का, तसं नाही रे पाहुणं. आपल्याकडे, ओके, ह्याचा जो वापर आहे, ह्याला वापर फक्त वरती ढकलण्यासाठी केला जातो. हे जे कॅप्सूल आहे, ह्या कॅप्सूलला आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाण्यासाठी या कॅप्सूलचा वापर केला जातो. याला म्हणतात रॉकेट, याला म्हणतात अग्निबाण. ओके, खालून लागते आग आणि हे जाते वर. ठीक आहे, वरती गेल्यानंतर ह्याचे असे तुकडे 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 पडत जातात. ठीक आहे, काय होतात, ते तुकडे पडतात. बघा, हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आधी गेल्यानंतर हे वरती जातं, वरती गेल्यानंतर त्याचे जे 2 बाजूचे आहेत ते बाजूला पडतात, नंतर हे वरी जातं, वरी गेल्यानंतर, ओके, त्याच्या वरचा जो टोक आहे
ते वरचं टोक बाजूला होतं, म्हणजे हे बाजूला होतं. हे बाजूला गेल्यानंतर त्या ठिकाणी स्पेसक्राफ्ट ओके सगळ्यांच्या समोर फ्रंटमध्ये राहतो. मग त्यानंतर हा सुद्धा दांडा खाली पडतो. ओके, खालून जो अग्निबाण त्याला थ्रस्ट देतो तो. मग त्याच्यानंतर इथे एक इंजिन असतं, ते इंजिन पुढे जातं ते इंजिन पूर्णपणे पृथ्वीच्या बाहेर, त्याला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर, गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर त्याला काढायचा प्रयत्न करतं. आणि देन मग हे वरचं जे कॅप्सूल आहे, हे कॅप्सूल वरती जातं. आता हे जे कॅप्सूल आहे, ह्या कॅप्सूलचं एक नाव असतं. ओके, त्याला म्हणतात ओरायन. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? ओरायन. हे लक्षात ठेवा, ओरायन. ओरायन नावाच्या स्पेसक्राफ्टमध्ये हे लोक बसलेले असतात. म्हणजे हे बसताना बघा कशी बसतात. ओके, ऑलरेडी अशी आडवी बसलेली आहेत, म्हणजे झोपलेली, पाठीव झोपल्यासारखी. ओके, यांना फक्त वरती जातात. वरती घेऊन जाण्याचं काम हे रॉकेटचं असतं. वरती घेऊन जाण्याचं काम काय असतं? रॉकेटचं असतं. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस हे परत येईल, ओके, ज्यावेळेस हे सगळं चंद्राला फेरफटका मारून येईल. आता हे चंद्राकडे कायले चाललेत बघा. त्यांनी एक फोटो पाठवला की आम्हाला पृथ्वी आता अशी दिसायला लागली. ओके, 2-3 दिवसापासून त्यांचे लाईव्ह क्लास कसे असतात तसे त्यांचे लाईव्ह टेलिकास्टिंग सुद्धा चालू आहे. तिथून ते लाईव्ह पूर्ण सांगतात. आता यांच्याबद्दल आपण शेवटी बघू, पण ते सगळं सांगतात की आम्ही आता हे करतोय, आम्ही ते करतोय. कारण की 10 दिवसाचं मिशन आहे ना. हे बोगस गेले, आज गेले आणि उद्या आले तसं नसते. ठीक आहे, आज गेले उद्या पोहोचले, चक्कर मारले निकडे आले तसं नसते. हे साधारणतः एक 10 दिवसांचं मिशन आहे. किती दिवसांचं मिशन आहे? 10 दिवस. ठीक आहे, आणि पहिल्यांदाच अशी एक वेळ आलेली आहे ओके एवढ्या 50 वर्षानंतर की पृथ्वीवरून कुणीतरी एखादा माणूस एवढा लांब चक्कर मारून येतोय. आणि ह्यांनी तसं रेकॉर्डही मोडलेलं आहे अपोलो 13चं. ओके, अपोलो 13चं एक रेकॉर्ड मोडलेलं आहे की लांबून चक्कर मारून ते या ठिकाणी आलेले आहेत. आता निघालेत, म्हणजे जस्ट आता मी जेव्हा रेकॉर्ड करतोय लेक्चर, कदाचित त्यांनी चंद्राची कक्षा सोडलेली पण आहे. ठीक आहे, आता ते कदाचित 10 तारखेपर्यंत ते इथे येऊनही जातील. ओके, आता हे गेले कसे? आता ह्याच्या मागे एक सायन्स राहतं. आता ऑब्व्हियसली तुम्ही कधी गोफन फिरवली असेल, तर जनरली गोफन फिरवलं म्हणजे काय, तर एक आपल्या पृथ्वीच्या बाहेर जर ते एखाद्या यानाला जर पाठवायचे, तर बघा ते कसं जाते. इथून त्यांनी सुरुवात केली. ठीक आहे, इथून ते उडालं, इथून उडाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली. ठीक आहे, सुरुवात केल्यानंतर ते पहिले पृथ्वीच्या भोवती फिरले. ओके, पृथ्वीच्या भोवती एक चक्कर त्यांनी मारली, आणि एक चक्कर मारल्यानंतर त्यांनी जोराने थ्रस्ट केला. थ्रस्ट जसा केला, ठीक आहे, बघा पृथ्वीच्या बाहेर येताना बघा तुम्हाला इथे दिसेल की पृथ्वीच्या बाहेर निघताना ओके जे कॅप्सूल आहे ती पूर्णपणे वेगळी झाली. कॅप्सूल वेगळ्या झाल्यानंतर आता फक्त ही कॅप्सूलच प्रवास करते. आता त्याच्या खालचं हे जे काही यान बिन आहे ते सगळं खाली आता पृथ्वीवर पडलं. ठीक आहे, पडलं म्हणजे फुटत नाही, त्याला परत कॅप्चर करतात, परत त्याला कव्हर करतात. आता इथून ते निघालं. ठीक आहे, 2 मिनिटं. हां, इथून ते निघालं. इथून निघाल्यानंतर त्यांनी पहिले पृथ्वीला एक चक्कर मारली. ओके, परत असं बाहेर आलं. परत बाहेरून येऊन त्यांनी एक मोठा थ्रस्ट दिला. थ्रस्ट दिल्यानंतर हे यान आता ओके पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या थोडंसं बाहेर जायला लागलं, आणि ते हळूहळू चंद्राच्या एरियात. आता इंटरेस्टिंग गोष्ट, चंद्र काय एकाच जागी बसलाय का? नाही, चंद्र सुद्धा त्या ठिकाणी मुवमेंट मध्ये आहे. कारण की यांना इथून इथपर्यंत जायला, या चंद्रापर्यंत पोहोचायला 6 दिवस जाणार होते. आणि या 6 दिवसामध्ये ओके 5 ते 6 दिवस, या 5 ते 6 दिवसामध्ये चंद्र एका जागी नसतो. चंद्र सुद्धा पुढं मुवमेंट करत असतो. तर ज्या दिवशी हे या ठिकाणून निघाले, त्याच दिवशी चंद्राची एरिया, समजा हा माझा केजीरेनचा लोगो, त्या कदाचित चंद्र त्या ठिकाणी असेल. तर बरोबर एक ओके कॅल्क्युलेशन केलं जातं की हे ज्यावेळेस बाहेर येतील किंवा हे ज्यावेळेस पृथ्वीची कक्षा सोडतील, तर बरोबर हे पृथ्वीच्या कक्षा ज्यावेळेस सोडतील त्यावेळेस हा चंद्र इथपर्यंत आला असेल. म्हणजे बरोबर इथून ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये शिरतील, चंद्राच्या बॅक साईडला जातील, जे की आतापर्यंत कुठल्याच मानवाने तिथं बॅक साईड त्याची पाहिली नव्हती. हे फर्स्ट टाइम झालेलं आहे काल परवा. ठीक आहे, बॅक साईडला जातील आणि तिथून ते परत चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा फायदा घेत तिथून परत त्याला ओके काय करतील, थ्रस्ट करतील. आणि तिथून ते म्हणजे बघा, जर सपोज चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा जर सपोर्ट त्यांना नाही मिळाला तर हे भरकटले असते, हे पुढे गेले असते. तशी तर नसते गेले पुढे, कारण की या यानामध्ये एक नवीन टेक्निक पण लावली होती. इन केस चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमधून आपल्याला टर्न मारता नाही आला, टर्न मारणं म्हणजे लय खतरनाक गोष्ट असते. असं समजू नका की टर्न मारणं सर लय सोपं आहे, इकडून तर असं जायचं, असं पायलट बरोबर वळवल, तर ते आपली गाडी चालवण्याची कामं नसतात. ही गाडी आपली रस्त्यावर चालते, हे अवकाशात आहे, तुम्ही तिथं बाहेर आहात, तुमच्या यानाचा स्पीड पण जबरदस्त आहे, आणि तेवढ्या कंडिशनमध्ये जर तुमच्या यानाला टर्न मारायचा आहे, ठीक आहे, तर तुम्हाला त्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीची गरज पडणार आहे. कारण की त्यानंतरच तुमचा जो उपग्रह आहे किंवा तुमचं हे जे सॅटेलाइट आहे किंवा एक कुपी जी आहे, ही कुपी बरोबर अशी युटर्न मारून आपल्या पृथ्वीकडे फेकली जाईल. राईट, तर त्याच्यासाठी आपल्याला
या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीची गरज पडते आणि या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून आपण काय केलं, वरती त्या ठिकाणी टर्न मारला. तर साधारणतः मी ज्यावेळेस लेक्चर रेकॉर्ड करतोय, ठीक आहे, तर त्यावेळेस हे यान या ठिकाणी आहे. म्हणजे ऑलरेडी ओके हे यान युटर्न मारून आता आपल्या पृथ्वीकडे आता हे मार्गक्रम झालेला आहे. त्याच वेळेस मी हे तुम्हाला रेकॉर्डिंग करतोय असं लक्षात ठेवा. आता काही दिवसानंतर ते परत आपल्या पृथ्वीवरती येईल. त्यानंतर पुन्हा एकदा मी याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देईल. पण हा ऍक्च्युली त्याचा फ्लो आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाही तर फक्त आर्टिमिस चाललंय, आर्टिमिसचे न्यूज येत आहेत सर आर्टिमिस बद्दल, पण आर्टिमिस बद्दल बेसिक माहिती नाही असं नसलं पाहिजे तुमचं. आणि आता इथं काळजी सोडून द्या, कारण की या चॅनलवरती करंट अफेअर्स मधली एखादी महत्त्वाची जर बाब येत असेल समोर, तर त्याच्यावरती तुम्हाला 100% रोज सकाळी 8 वाजता तुम्हाला लेक्चर मिळणार, म्हणजे मिळणार आपल्या चॅनलवर. तर थोडंसं जागे व्हा लवकर. अभ्यास ज्यावेळेस तुम्ही करताय किंवा ज्यावेळेस तुम्ही जागे होताय आणि अभ्यासाला बसताय, चालू घडामोडीबद्दल तुम्हाला एक महत्त्वाची बिट्स तुम्ही बघताय, तर आपल्या चॅनलवरती सकाळी 8 वाजताच लेक्चर या ठिकाणी येते. आता यावरनं तर तुम्हाला एक समजून आलंच असेल की हे यान कशा पद्धतीने जाते आणि कशा पद्धतीने आपल्या पृथ्वीवरती ते परत येत आहे. ठीक आहे. आता थोडंसं या यानाबद्दलचा मेन फोकस लक्षात ठेवा, उद्देश लक्षात ठेवा. हे यान काय करते माहिती आहे? बघा, आर्टिमिस 1 आलं होतं, तर आर्टिमिस 1 फक्त एक चक्कर मारून आलं. आर्टिमिस 2 मध्ये मानव पाठवले. आता आर्टिमिस 3 कदाचित 2027 मध्ये होणार आहे आणि आर्टिमिस 4 हे कदाचित 2028 मध्ये होणार आहे. आता हे आर्टिमिस हा प्रकार सुरू केलेला आहे. ओके, नासाने काय केलंय, हा प्रकार सुरू केलाय. आता आर्टिमिस ही नक्की काय? आर्टिमिस याचा अर्थच आहे, आर्टिमिस याचा अर्थ आहे चंद्राची देवी. कोण? चंद्राची देवी. युरोपियन कल्चरमध्ये याला चंद्राची देवी म्हणजे मून्स गॉड म्हणून ओळखलं जातं आणि अपोलोची बहीण. ठीक आहे, अपोलोची बहीण, अपोलोची बहीण. म्हणजे आता अपोलो मिशन कंप्लीट झालं. ठीक आहे, तर आता अपोलोची बहीण म्हणजे आर्टेमिस या ठिकाणी चंद्राच्या मोहिमेवरती चाललेली आहे. अशा पद्धतीने एक त्याला थोडंसं एक मार्मिक आणि प्राचीन काळातील एक थीम देऊन नासाने या ठिकाणी एक भारी आणि एकदम जबरदस्त मोहीम लॉन्च केलेली. खर्च बक्कळ केलेला आहे आणि खरं विचार केला तर आपलं मेन टार्गेट आहे मंगळ. ओके, आपलं म्हणजे मानवसृष्टीचं किंवा नासाचं मेन टार्गेट आहे मंगळ. उद्या जाऊन त्या ठिकाणी 27-28 मध्ये त्या ठिकाणी मानव उतरणार आहे. मानव उतरेल, मानव त्या ठिकाणी बांधकाम पण करायला मागं पुढे बघणार नाही. आता विटा गिट्टी सिमेंट तसलं बांधकाम नाही मी म्हणलं. बांधकाम म्हणजे काय, तर एक वसाहत, अशी एक वसाहत की ज्या वसाहतीचा आपल्याला वापर होईल. मग आता ही वसाहत कुठं तयार केली जाणार, तर ही वसाहत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती केली जाणार आहे. लक्षात ठेवा, कुठं? दक्षिण ध्रुवावर. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वसाहत तयार केली जाणार आहे आणि त्या दक्षिण ध्रुवावरती ऑब्व्हियसली आपल्याला हे माहिती आहे की त्या दक्षिण ध्रुवावरती आता आपल्याला पाणी मिळणार आहे, म्हणजे पाणी थापडले. मग त्या ठिकाणी बर्फ सुद्धा आहे, बर्फ, पाणी आणि त्या ठिकाणी हायड्रोजन. आता जर पाणी आहे म्हणजे हायड्रोजन आहे. मग आपण त्या ठिकाणी वसाहत तयार करून तिथे एक लॅब तयार करणार आहोत. म्हणजे मोठे विचार आहेत, असं नाही की छोटे विचार. लॅब तयार करणार आहोत आणि लॅब तयार करून त्या ठिकाणचं पाणी आणि त्या पाण्यामध्ये काय असतं रे पुरव, H2O. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजन पण असते आणि ऑक्सिजन पण असते. तर या पाण्याचा वापर आपण ऑक्सिजनसाठी सुद्धा तयार करू. ऑक्सिजन तयार केल्यामुळे त्या ठिकाणचा जो मानव आहे त्या मानवाला त्या ठिकाणी प्राणवायू मिळेल आणि हायड्रोजनचा वापर करून आपण इंधन तयार करू. तर त्या ठिकाणी चंद्रावरच्या चंद्रावर वसाहत तयार करून तिथल्या पाण्यापासून ऑक्सिजन तयार करणं आणि पाण्यापासून इंधन तयार करणं हे या ठिकाणचा महत्त्वाचा उद्देश आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि हे सगळं तयार करून त्यानंतर कालांतरानं त्या प्रदेशामध्ये एक अशी वसाहत तयार करणं. ठीक आहे, अशी या चंद्राच्या जमिनीवर म्हणजे कालांतरानं त्या ठिकाणी एक अशी छानशी वसाहत असेल. ठीक आहे, आणि त्या छानच्या वसाहतीच्या समोर या ठिकाणी लोक राहत असतील आणि त्या लोकांच्या तिथे एक मोठं स्पेस सेंटर असेल, असं मोठंच्या मोठं. आणि तिथून आपण रॉकेट सोडू. त्या ठिकाणाहून आपण काय करू, रॉकेट सोडू. मग ही रॉकेट आपल्या पृथ्वीवर पण येतील. आणि विशेष म्हणजे चंद्राच्या प्रदेशामध्ये किंवा चंद्राच्या एरियामध्ये मानव वसाहत पण डेव्हलप होईल. या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात खनिज जे सापडेल त्याचं संशोधन आपण तिथेच करू आणि त्याच खनिजाचा वापर त्या ठिकाणची लोक करतील. आणि ह्या रॉकेटला एक तर पृथ्वीवर पाठवायचं किंवा या रॉकेटला पुढे जाऊन मंगळावर पाठवायचं. आणि मंगळावरती संशोधन करण्यासाठी आपल्याला चंद्राच्या जमिनीची अत्यंत गरज आहे आणि ह्या गरजेपोटीच हे आर्टेमिस म्हणजेच चंद्राची देवी
आणि अपोलोची बहीण हे या ठिकाणी मिशन लॉन्च केलं गेलेलं आहे. पॉईंट लक्षात आला. तर दक्षिण ध्रुवावरती, साऊथ पोलवरती हे सगळं सेटअप करायचं ठरवलेलं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा की ह्या मिशनमध्ये नक्की लोक कोणते कोणते, ठीक आहे. कारण की आपल्याला हे माहिती पाहिजे की या मिशनमध्ये असलेले जे लोकांचा 4 जणांचा चमू गेलेला आहे, त्या 4 जणांच्या समूहमध्ये नक्की कोण, कारण की यावरती क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता आहे. तर साधी सिंपल गोष्ट आहे, आपण स्टार्ट करू. जे बसलेले साहेब आहेत, आता जे बसलेले आहेत म्हणजे ते प्रमुख आहेत, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, जे बसलेले आहेत ते त्या मिशनचे प्रमुख आहेत. त्यांचं नाव आहे रीड वाइजमन, जे अमेरिकेचे आहेत, जे आहेत मोहीम कमांडर. म्हणजे यांच्यावरती सगळी जबाबदारी आहे की जाणे, परत येणे आणि त्या पूर्ण मोहिमेला ओके पार पाडणे. त्याबरोबर जे यान चालवतील, म्हणजे ज्यांना ओके युटर्न मारणे, बरोबर त्या यानाची गती मेंटेन ठेवणे, ओके यानाची गती वाढवणे, कमी करणे, ह्या सगळ्या बरोबर जो पाथ ठरलेला आहे त्या पाथवरती यान बरोबर परफेक्टली मेंटेन ठेवणे. यासाठी जे पायलट आहेत, हे पायलट ओके कृष्णवर्णीय हेक्टर ग्लोवर आहेत. आणि हे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत, पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरलेले आहेत की जे एवढ्या लांब गेलेले आहेत पृथ्वीपासून. विशेष म्हणजे ह्या क्रू मेंबर्सनी एक विक्रम केलेला आहे की पृथ्वीपासून आतापर्यंत सर्वात लांब प्रवास केलेला एक क्रू मेंबर किंवा यांची एक टीम ठरलेली आहे, ठीक आहे. आता ही फक्त सुखरूप आपल्या पृथ्वीवरती उतरावी एवढीच ओके प्रार्थना, ठीक आहे. असो, तर हेक्टर ग्लोवर आहे ओके. त्यानंतर एक महिला व्यक्तिमत्व पण त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या मॅडम आहेत क्रिस्टिना कोच, याही अमेरिकेच्या आहेत, ठीक आहे. या काय आहेत, तर या मिशन स्पेशलिस्ट आहेत. म्हणजे त्या ठिकाणचं वातावरणाचा पाठ बघणे, त्या बॅक साईडला चंद्रावरचं निरीक्षण करणे, नक्की काय आहे चंद्राच्या त्या ठिकाणी, आपण कुठं लँडिंग करू शकतो का, या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी करणे. आणि एक महत्त्वाचं काम क्रिस्टिना मॅडमचं आहे. आणि एक चौथे मेंबर आहेत जेरेमी ओके हॅन्सन, जे की आहेत मिशन स्पेशलिस्ट पार्ट नंबर 2. म्हणजे मिशन स्पेशलिस्ट 1 आणि मिशन स्पेशलिस्ट 2 असे 2 मिशन स्पेशलिस्ट आहेत. आणि जेरेमी हॅन्सन हे कॅनडाचे आहेत. विशेष म्हणजे नासा सोबत एखादा पहिला व्यक्ती गेलेला आहे की जो असा अंतराळात, तेही मंगळ म्हणतोय चंद्र मिशनवरती, राईट. तर असे जे महत्त्वाचे भाग आहेत हे लक्षात ठेवा. या मिशन्स बद्दल ओके आता क्युरियोसिटी आहे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये की हे सुखरूप आले पाहिजे. आणि यांच्या मिशन नंतर एक मोठ्या प्रमाणात चंद्रावरचं जे संशोधन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतं. आणि पुढे जाऊन याचा वापर आपला भारत सुद्धा करू शकतो. म्हणजेच जिथं हे उतरतील किंवा जिथं ह्यांचा हे जे काही टेक्निक आहेत, इव्हन भारताने सुद्धा आपलं गगनयान वगैरे डेव्हलप करायचा प्लॅनिंग चाललेला आहे. पण भारताला या नासाच्या लेवलपर्यंत येण्यासाठी अजून बराचसा काळ त्या ठिकाणी जाईल. पण एक प्रकारे बघितलं गेलं तर चंद्राचा वापर आणि चंद्राच्या रिसोर्सेसचा वापर हे पुढे भविष्यात जाऊन मानवासाठी एक महत्त्वपूर्ण गरज राहणार आहे. कारण की माणसानं विकास या नावाच्या आधारावरती, म्हणजे विकासाच्या जीवावरती मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरती असलेल्या संशोधनांचा अगदी उदामाद करून ठेवलेला आहे. ठीक आहे, चलो. तर हे झालं तुमचं आजचं या ठिकाणचं एक छोटंसं पण डिटेलिंग असलेलं लेक्चर. ओके, जर लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा. आणि हा जो चॅनल आहे, जो चॅनल स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्वसामान्य लोकांना समजण्याच्या काही महत्त्वपूर्ण अशा ज्या संकल्पना आहेत त्याच्यासाठी तयार केलेला आहे, तो डेफिनेटली सबस्क्राईब नक्की करा.